मित्रांनो, MHCET 2026 या एक्झामचा फॉर्म तुम्ही भरला असेल किंवा तुमचा फॉर्म भरायचा असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाउट्स येतात, की 10वी-12वी मध्ये नाव वेगळं आहे, स्पेलिंग वेगळी आहे, डेट ऑफ बर्थ चुकीची आहे. यासोबतच आधार कार्ड आणि अपार आयडी या दोघांवरती पण नाव डिफरंट आहे, नावाची स्पेलिंग डिफरंट आहे. असे जर तुमचे देखील इश्यूज असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आज सांगणार आहे. कारण एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्याबद्दलच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. आता मित्रांनो, तुम्ही जर नर्सिंग सीईटी, पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई नीट या एक्झामची तयारी करत असाल, तर आपली लाईव्ह बॅच ही 19 तारखेपासून सुरू झाली आहे. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. आता मित्रांनो, यासोबतच पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे आणि कोर्स ज्या दिवशी तुम्ही एनरोल केला त्या दिवशीपासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे तुम्हाला. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता हे पाचही कोर्स तुम्हाला ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. म्हणजे एक कोर्स तुम्हाला फक्त 2,000 ला पडेल आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईन सोबत एक्झामच्या तयारीला सुरुवात करा. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोरील इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. दॅट्स इट, एवढंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होते. आता पाहूयात लेटेस्ट अपडेट आणि त्याचं सोल्युशन. आता एक न्यूज आलेली आहे की अर्ज नोंदणी दरम्यान अनवधाने चुकीचे नाव किंवा माहिती भरली गेली तर त्याचा अर्ज प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आवश्यकतेनुसार कॅप फेरी दरम्यान निर्धारित कार्यपद्धतीनुसार अशा तफावती दुरुस्त करता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता वैध पुराव्यांच्या आधारे अर्ज भरावा. तांत्रिक अडचणींसाठी सीईटी कक्षाच्या पोर्टलवरील अधिकृत मदत केंद्र किंवा हेल्प डेस्कशी संपर्क साधावा असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. आता आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही सगळी माहिती स्पष्ट केलेली आहे आणि तुमचं जर आधार कार्ड, अपार आयडी या दोघांवरती नावाची स्पेलिंग वेगळी असेल, लास्ट इयर आता तुम्ही रिपीटर्स असाल, तर तुम्ही लास्ट इयरला अपार आयडी काढलेली असेल, तुम्हाला अपार आयडी परत चेंज करावी लागेल का? असे बरेचसे तुमच्याकडे डाऊट्स असतील. अपार आयडी सध्या चेंज करायची गरज नाहीये. सध्या तुमचं जे पण नाव आहे त्या नावाने तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता. नंतर जर डेट ऑफ बर्थ नावामध्ये काही चेंजेस असतील तर जेव्हा कॅप प्रोसेस तुमची सुरू होईल त्या टाइमला तुम्हाला काही ॲफिडेव्हिट वगैरे देऊन तुमचे ते चेंजेस व्यवस्थित करता येतात. आता या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठलेही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून सांगू शकता. आता मित्रांनो, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं होतील तेवढे पॉसिबल चेंजेस आधीच करून घ्या आणि जरी तुमचे चेंजेस झाले नसतील तरी तुम्हाला आहे त्या नावाने एक्झाम फॉर्म फिल करता येईल. सो याचं टेन्शन अजिबात घेऊ नका आणि तुमच्या अभ्यासाला ची तयारी सुरू असू द्या. आता मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथे सेंड करूयात आणि हा आपला कोर्स जॉईन करायला विसरू नका. यामध्ये आपण सगळे डाऊट सॉल्व्ह करतो, एज्युकेशनल, पर्सनल सगळेच. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील, अजून कुठल्या क्वेरीज असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.